नमस्कार, मी नितीन राजवैद्य आपल्या सर्वांचं खूप स्वागत करतो. मित्रांनो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना बेकायदेशीर आहे. संघाची स्थापना ही कुठल्याही कायद्याला अनुसरून झालेली नाही आणि संघाचं कार्य हे कायद्याच्या चौकटीत न बसणारं कार्य आहे. त्याचप्रमाणे संघाची अकाउंटेबिलिटी ही झिरो आहे. संघ हा खूप मोठ्या प्रमाणात फंड गोळा करतो, परंतु टॅक्सेशन भरत नाही. त्याचप्रमाणे संघाने कुठेही नोंदणी केलेली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही नोंदणीकृत संघटना नाही. त्यामुळे त्याची कामाची आणि त्यांच्या पैशाची अकाउंटेबिलिटी ही झिरो आहे. संघ हा टॅक्ससुद्धा भरत नाही. त्या प्रकारची माहिती संघ हा जनतेसमोर आणत नाही. त्याचप्रमाणे संघ देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवितो. राज्याच्या आणि केंद्राच्या कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये कोण बसणार, मिनिस्टर कोण होणार हे सुद्धा संघ ठरवितो. तसेच संघ देशाच्या पॉलिसी मेकिंग डिसिजनमध्ये एक प्रमुख भूमिकेमध्ये कार्य करतो. त्याची त्यात इन्व्हॉल्वमेंट आहे. संघ हे सगळं असतानाही संघ पारदर्शक कार्य करत नाही. त्याचा कारभार हा पारदर्शक नाही. अशा आशयाचे मेसेजेस, कमेंट्स, बातम्या या काही दिवसामध्ये आपण प्रसारमाध्यमांवरती पाहतो आहोत, वाचतो आहोत आणि ऐकतो आहोत. खरं तर ह्या कमेंट्स असतील, ह्या बातम्या असतील आणि हे काही या सोशल मीडियावरती आणि प्रसारमाध्यमांवरती जे काही याविषयी चर्चा चालली आहे फार निरर्थक आहे. परंतु कधी कधी असं असते की एखाद्या विषयाबद्दल जेव्हा आपण व्यक्त होण्याचं टाळतो तेव्हा तो विषय खरा आहे की काय असा स्टँड घेऊन तो समाजामध्ये पुढे समोर येण्याचा प्रयत्न होतो. म्हणून त्या विषयावरती व्यक्त होणं, समाजातील विविध मान्यवरांनी त्या विषयावरती व्यक्त होणं हे फार गरजेचं असते. मित्रांनो, या एकंदरीतच प्रश्नांच्या अनुषंगाने मी काही याची माहिती आणि काही चर्चा समाजामधील कायदेतज्ञांशी केली. याची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला, माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तर असं लक्षात आलं की भारतामध्ये संघटना स्थापन करणे, त्या संघटनेच्या माध्यमातून समाजोपयोगी, देश उपयोगी, देशहिताचे सेवा प्रकल्प, चांगले कामं करणे, यासाठी कुठल्याही प्रकारची बंदी, कुठल्याही प्रकारचा दंड हा भारतामध्ये कुठल्याही कायद्यामध्ये दिलेला नाही. म्हणजे तुम्ही त्या कामाकरिता स्थापन केलेली संघटना ही नोंदणीकृतच असली पाहिजे, त्याची कुठे नोंदणी केलीच पाहिजे असा कुठलाही दंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की मग संबंधित संघटनेला सरकारकडून जर काही अनुदान नको असेल किंवा काही मोबदला नको असेल, ती संघटना किंवा ती संस्था त्यांना त्यांच्याच भरोशावर चालवायची असेल, तर अशा संघटनेला सुद्धा नोंदणीची कुठलीही सक्ती भारतीय कायद्यामध्ये आपल्याला दिसत नाही. त्यामुळे संघाने कुठेतरी नोंदणी केलीच पाहिजे, संघाची नोंदणी कुठे झालेलीच असली पाहिजे, हा जो एक अट्टहास आहे किंवा हा जो एक प्रश्न उपस्थित केला जातो, हा प्रश्न खरं तर फारच निरर्थक प्रश्न आहे असं या ठिकाणी आपल्याला आवर्जून मला सांगावंसं वाटतं. आता भारतामध्ये अनेक संघटना आहेत, अनेक संस्था आहेत की ज्या संघटना, ज्या संस्था ह्या धर्मदाय कायद्याच्या अंतर्गत रजिस्टर आहेत, कुठे ट्रस्ट कायद्याच्या अंतर्गत रजिस्टर आहेत, कुठे कंपनी लॉच्या कायद्याच्या अंतर्गत त्या रजिस्टर आहेत. परंतु कुठली संघटना ही कशा प्रकारे रजिस्टर करायची, नाही करायची, त्याचा कारभार हा कसा चालवायचा, त्याच्या माध्यमातून कुठले प्रकल्प चालवायचे, त्याची कार्यपद्धती काय असली पाहिजे, त्याचं संचालक मंडळ काय असलं पाहिजे, हे ठरविण्याचा अधिकार सर्वस्वी त्या संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी असतील, प्रमुख एक जे मंडळ असेल त्या मंडळाला तो अधिकार हा या ठिकाणी प्राप्त होतो. त्यामुळे अशा संघटनांनी रजिस्टर करूनच आपलं काम केलं पाहिजे, हे कुठेही दंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही.
आता याच अनुषंगाने दुसरा प्रश्न असा समाज माध्यमांवरती आपल्याला पाहायला मिळतो की संघाचे संघाची नोंदणी कुठे नाही आहे, मग संघाचं बँक अकाउंटही कुठे नाही आहे. परंतु संघाचे विविध कार्यालय, विविध ठिकाणी संघाचे कार्यालय असतील, मुख्यालय असतील, मोठमोठे सेवा प्रकल्प असतील, त्याच्या बिल्डिंग्स आहेत. ह्या कशा निर्माण होतात, त्याला पैसा कुठून येतो आणि त्या कामाची अकाउंटेबिलिटी काय आहे, याविषयी सुद्धा शंका अनेक मान्यवर म्हणा किंवा समाज माध्यमांवरती या माध्यमातून पुढे येताना आपल्याला दिसतात. परंतु याची सुद्धा जेव्हा माहिती घेण्याचा प्रयत्न आला, काही मित्रांशी, काही या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी जेव्हा बोललो, तेव्हा असं लक्षात आलं की जे संघाचे कार्यालय आहेत, जे संघाचे सेवा प्रकल्प चालतात, जे मुख्यालय आहेत, हे त्या त्या ठिकाणी असणाऱ्या संघाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ट्रस्ट तयार करून, धर्मदाय कार्यालयात नोंदणी करून, त्याच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून अधिकृतरित्या, कायद्याला धरून पारदर्शकरित्या, बँकिंग कायद्याला धरून कार्य केले जातात. त्यामुळे याची कुठेही अकाउंटेबिलिटी होत नाही किंवा याला कुठे नोंदणी नाही असं म्हणणं हे या ठिकाणी सपशेल चुकीचं ठरतं, असं माझं स्पष्ट या ठिकाणी मत आहे. आता मित्रांनो, याच अनुषंगाने गुरुदक्षिणा ही एक संकल्पना संघामध्ये संघाच्या स्थापनेपासून आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा इतिहास आपण बघतो, संघाची स्थापना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना खरं तर ही स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. त्यामुळे याची स्थापनाच तेव्हा झाली आहे आणि गुरुदक्षिणा नावाची संकल्पना ही संघामध्ये तेव्हापासून प्रचलित आहे की संघाचे कार्यकर्ते, ज्याला स्वयंसेवक म्हणतात, कार्यकर्ते असतात, ते भगव्या ध्वजाला गुरु मानून आपलं समर्पण हे त्या ठिकाणी आपल्या यथाशक्तीनुसार देतात आणि त्या समर्पण राशीमधून, एकत्रित होणाऱ्या राशीमधून संघाचं कार्य हे वर्षभर चालतं. अशा प्रकारची ही संघाची कार्यपद्धती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता याच गुरुदक्षिणेच्या अनुषंगाने संघामध्ये जमा होणाऱ्या पैशावर निर्बंध लावावे या आशयाची एक केस खरं तर चंदीगड न्यायालयामध्ये 1970च्या दरम्यान ही सुरू झाली होती. कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी आणि काही नागरिकांनी या अनुषंगाने त्या ठिकाणी केस टाकली आणि ती केस सुरू होती. पुढे दीर्घकालानंतर 1994च्या आसपास पाटणा उच्च न्यायालयाने निर्णय देताना असं म्हटलं की RSS इज द बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे लोकांचं संघटन आहे, व्यक्तींचं संघटन आहे. त्यामुळे यांच्या चालणाऱ्या कार्यावर आणि यांच्यामध्ये निर्माण होणाऱ्या पैशावर कुठल्याही प्रकारचा आपण निर्बंध हे घालू शकत नाही, कारण हे सगळे कार्य सेवाभावी असतात, देश हिताला अनुसरून असतात, देशाच्या प्रगतीस अनुसरून असतात आणि या कार्यामुळे कुठेही देशामध्ये कुठल्याही प्रकारचं एक वैमनस्य असेल किंवा एक कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह मेसेज हा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नकारात्मक कार्य हे लोक करत नाहीत, या आशयाचं हे त्या ठिकाणी जजमेंट होतं, असंही सुद्धा काही लोकांशी चर्चा करताना या ठिकाणी लक्षात आलं. मित्रांनो, संघानं आपलं एक संविधान 1960च्या दरम्यान हे सरकारकडे सादर केलं होतं. मग त्या संविधानामध्ये संघाची रचना कशी असेल, त्याचे पदाधिकारी कसे असतील, त्याचं कामकाज कसं चालेल, त्याचे एकंदरीत त्याचा आपण एक लॉ म्हणू शकतो, त्या संघटनेचा हा सरकारकडे त्यांनी सादर केला होता. तेव्हा सुद्धा हा मुद्दा उपस्थित झाला नव्हता की आपण कुठे रजिस्टर असलं पाहिजे, आपण कुठे याची नोंदणी केलीच पाहिजे म्हणून. संघाच्या माध्यमातून चालणारे विविध सेवा प्रकल्प असतील किंवा संघाच्या विचाराच्या इतर क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना असतील, मग कुठे ते कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करणारी संघटना असेल, कुठे लेबर सेक्टरमध्ये काम करणारी संघटना असेल, कुठे स्टुडंट सेक्टरमध्ये काम करणारी संस्था असेल, कुठे हेल्थ एज्युकेशनमध्ये किंवा हेल्थ सेगमेंटमध्ये काम करणारी संस्था असेल, हे त्या ठिकाणी रजिस्टर होऊन त्या संचालक मंडळाच्या माध्यमातून त्या एकदम पारदर्शकपणे आणि व्यवस्थित समाजोपयोगी सेवा कार्य करताना आपल्याला दिसतात. त्यामुळे असे प्रश्न उपस्थित होणे हे अतिशय निरर्थक आहे आणि हास्यास्पद आहे, हे या ठिकाणी वारंवार सिद्ध होतं. आता हे जे प्रश्न उपस्थित झाले, या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सर्वात अजून एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे संघाच्या कामाच्या अकाउंटेबिलिटीचा प्रश्न.
आता संघाची अकाउंटेबिलिटी कोण लोक विचारतात आहेत, की ज्यांनी या देशावरती अनेक वर्ष राज्य केलं, ज्यांना देशाच्या प्रगतीची अकाउंटेबिलिटीशी काही देणं घेणं नव्हतं, देशाच्या सुरक्षेच्या अकाउंटेबिलिटीशी काही देणं घेणं नव्हतं, देशाच्या नागरिकांच्या प्रगतीविषयी त्यांच्या एकंदरीतच जडणघडणीविषयी काही अकाउंटेबिलिटीचं देणं घेणं नव्हतं. त्यांना फक्त भ्रष्टाचार करायचा होता. हजारो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून फक्त आपल्या खिशात त्यांना घालायचं होतं. अशा विचारधारेचे लोक हे संघाच्या अकाउंटेबिलिटीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करताना आपल्याला दिसत आहेत. दुसरी गोष्ट की आपण ज्याला म्हणू की दक्षिणेकडील राज्यांमध्ये जेव्हा संघाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, त्यांचे म्हणजे मुंडके हे धडातून वेगळे करून सुद्धा त्यांना अशा प्रकारे मारण्यात आलं. कोणाला परमनंट अपंगत्व या सगळ्या कार्यामुळे निर्माण झालं. असे हल्ले करणारे, हल्लेखोर विचारधारेचे लोक आज संघाच्या अकाउंटेबिलिटीवरती प्रश्न निर्माण करतात. हे अतिशय हास्यास्पद बाब आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. संघाची अकाउंटेबिलिटी जर पाहायची असेल तर ज्या वेळेस देशावरती संकट येतं, कुठे भूकंप होतो, कुठे दुष्काळ पडतो, कुठे त्सुनामी येते, त्या ठिकाणी देशाच्या हितासाठी आणि देशबांधवांच्या सेवेसाठी सर्वात पहिले जर कोणी या देशात धावून जात असेल, सामाजिक संघटना म्हणून जर कोणी धावून जात असेल, तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचे कार्यकर्ते आहेत. हे सर्व तनमन धनाने, स्वतःच्या खर्चाने आणि स्वतःच्या जबाबदारीने त्या ठिकाणी जाऊन सेवा कार्य, आपापल्या हिस्साला येईल ते कार्य त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात. अगदी मग ते कुठे अगदी खालच्या स्तराचं कार्य असेल किंवा वरच्या स्तराचं कार्य असेल, असा कुठलाही भेदभाव न करता, विचार न करता जी सेवा आपल्या वाट्याला येईल ती सेवा करण्याचं काम हे त्या ठिकाणी संघाचे स्वयंसेवक, संघाचे कार्यकर्ते आपल्याला करताना दिसतात. त्यामुळे संघाच्या अकाउंटेबिलिटीवरती प्रश्न निर्माण करणं हे निश्चितच हास्यास्पद आहे. जो या देशाचा प्रामाणिक नागरिक असेल, जो या देशाचा देशभक्त नागरिक असेल, तो कदापिही संघाच्या कार्याच्या अकाउंटेबिलिटीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करेल असं मला या ठिकाणी अजिबातच वाटत नाही. मित्रांनो, आता हे तर काही प्रश्न गेल्या 2-3 दिवसापासून समाज माध्यमांवरती फिरतात आहेत की ज्याविषयी आपण वरती उहापोह केला. परंतु या प्रश्नाला प्रतिप्रश्न सुद्धा काही आता माझ्या मनामध्ये निर्माण झाले आहेत. जे नागरिक असतील किंवा जे प्रश्न विचारणारे सन्माननीय व्यक्ती असतील, त्या व्यक्तींना माझे प्रतिप्रश्न असे आहेत की माझ्या मनामध्ये या प्रश्नांच्या अनुषंगाने काही प्रतिप्रश्न असे निर्माण होतात की आपल्या देशाच्या विरोधात काम करणाऱ्या ज्या काही आतंकवादी संघटना असतील, आतंकवादी विचारावर कार्य करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत, त्या संघाच्या कार्यकर्त्यांवर, संघाच्या कामावर आणि संघाच्या कार्यालयावर हल्ले का बरं करतात? कुठल्याही आतंकवादी संघटनेकडून वारंवार संघाचं कार्यालय बॉम्बनी उडवून देण्याच्या धमक्या किंवा संघाच्या एखाद्या प्रमुख नेत्याची सुरक्षितता धोक्यात असण्याच्या संदर्भातल्या धमक्या की आम्ही अमुक अमुक संघाच्या नेत्याला उडवून टाकू, अमुक अमुक आम्ही या जिल्ह्याचं किंवा या मोठ्या शहरातलं संघाचं कार्यालय आम्ही बॉम्बच्या माध्यमातून उडवून टाकू, अशा प्रकारच्या धमक्या हे आतंकवादी विचाराचे संघटन संघालाच का देतात? हा प्रश्न माझा या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होतो. जर संघाचं कार्य हे चुकीचं असतं, संघाचं कार्य हे संविधानाला अनुसरून नसतं, संघाचं कार्य हे भारत देशाच्या हितासाठी जर नसतं, तर ह्या आतंकवादी संघटनांनी यांना अशा प्रकारच्या धमक्या दिल्या असत्या का आणि अशा प्रकारचे कट रचले असते का? हे समजणारा सूज्ञ नागरिक अजून भारतामध्ये जिवंत आहे, कायम आहे आणि त्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हा नागरिक त्या प्रश्नांचा विचार निश्चितच करतो. मित्रांनो, RSSने कधी कोण्या आतंकवाद्यांवरच्या तळांवरती किंवा कॅम्पवरती हल्ले केले असं कधीतरी आपल्या वाचण्यात आलं असेल? निश्चितच नाही. माझ्याही सुद्धा कधी असं वाचण्यात आलं नाही. परंतु तरीही या आतंकवाद्यांकडनं RSSचे मुख्यालय असतील, RSSचे प्रमुख असतील,
यांना बॉम्बनी उडवून देण्याच्या धमक्या हे या ठिकाणी वारंवार केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपला देश अशांत असला पाहिजे, आपला देश प्रगतीपथावर नसला पाहिजे, या देशाचे तुकडे झाले पाहिजे, या देशावरती परकीयांचं राज्य असलं पाहिजे, या मानसिकतेत असणारे आतंकवादी संघटन हे वारंवार संघ आणि संघाच्या रिलेटेड असणाऱ्या संघटनांना वारंवार धमक्या देत असतात. हा प्रश्न, या प्रतिप्रश्न या ठिकाणी प्रश्न उपस्थित करणाऱ्या या मान्यवरांना विचारणं फार अगत्याचं ठरतं असं मला या ठिकाणी आवर्जून वाटतं. त्यामुळे अशा कुठल्याही अपप्रचाराला आपण सामान्य नागरिक म्हणून, देशाचे सजग नागरिक म्हणून आपण कुठेही बळी पडता कामा नये. समाजामध्ये संघाच्या माध्यमातून खूप चांगले प्रकल्प, सेवा कार्य, ते विविध क्षेत्रातले असतील, आरोग्य क्षेत्रातले असतील, फायनान्स क्षेत्रातले असतील, लेबर क्षेत्रातले असतील, पर्यावरण क्षेत्रातले असतील, अशा ग्रामविकास क्षेत्रातले असतील, अशा विविध प्रकारचे सेवा कार्य, ते आदिवासी भागात सुद्धा असतील, वनवासी भागात सुद्धा असतील, अशा विविध ठिकाणी हे सेवा कार्य हे फार प्रामाणिकपणे आणि कायद्याच्या चौकटीमध्ये राहून कुठलाही स्वार्थाचा लवलेश त्यामध्ये न आणता हे राबवल्या जातात, केल्या जातात. हे खरोखरच दुर्मिळ आणि खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आपण अशा कुठल्याही तयार होणाऱ्या नरेटिव्हला आपण बळी न पडता आपण चांगल्या कामाच्या पाठीशी सतत उभं राहिलं पाहिजे, हेच या ठिकाणी सांगावंसं वाटतं. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.